न फोडणी देता तुम्ही कधी भाजी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर एकदा ही फ्लावरची भाजी अशा पद्धतीने करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सिंपल आणि झटपट होणारी टिफिनसाठी भाजी आहे. फ्लावर न खाणारे सुद्धा ही भाजी तुम्हाला मागून मागून खातील एवढी गॅरंटी देते मी तुम्हाला. माझ्या घरी फ्लावरची भाजी आवडत नाही, तर अशा पद्धतीने मी भाजी बनवायला लागले तर डब्बा चाटून पुसून घरी यायला लागला. तर चला रेसिपीकडे वळूया. तर मी ते मोठा फुलगोबी घेतला आहे, फ्लावर घेतला आहे मोठा, 1 किलोच्या वजना इतका असेल तो. फ्लावरची जी फुलं आहेत ना, मी सगळी वेगवेगळी केली आणि त्याची फुलं छोट्या छोट्या आकारामध्ये मी कापून घेतली. तर तुम्ही मोठी हवी असेल तर आकारामध्ये तुम्ही मोठीसुद्धा कापू शकता. तर इथे छोटी छोटी मी त्याची देठं काढून त्याची फुलं वेगळी केली. तर व्यवस्थित निवडून घ्यायची. फ्लावरमध्ये किडे असायचे खूप चान्सेस असतात. तर व्यवस्थित निवडून मी फ्लावर घेतली आहे. फ्लावरला ना एक वास असतो उग्र असा, त्याच्यामुळे बरेच जण फ्लावर खात नाहीत. तर अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही. न खाणारे सुद्धा खातील. एवढी छान आणि एवढी मस्त लागते ना ही भाजी, विचारायची सोय नाही आहे. इथे फ्लावर माझे सगळे निवडून झाले होते. तर फ्लावरला ना मी स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये थोडं 1 मिनिट मी ते ठेवणार आहे. आणि काय होणार आहे, तुमचे जे किडे आहेत ना ते मिठाच्या पाण्याने बाहेर येणार आहेत आणि तुमच्या जे फ्लावर जो आहे ना अजून जास्त फ्रेश व्हायला मदत होते, जेणेकरून तुमची भाजी खूप छान होणार आहे. तर 1 मिनिटानंतर मी सगळं पाणी काढलं आणि फ्लावर नितळायला ठेवला बाजूला. तर आपण काय करणार आहे, फ्लावरला फ्राय करून घेणार आहेत. त्याच्यासाठी मी एक नॅपकिन घेतला स्वच्छ, त्याच्यावरती सगळे फ्लावर्सचे आपण जे फुलं आहेत ते टाकले मी आणि मस्त असं थोड्या वेळासाठी ठेवायचे त्याला, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते रिमूव्ह व्हायला आपल्याला मदत होईल. ही प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा करू शकता. कारण डब्यासाठी बनवायचं असेल तर आदल्या दिवशी केलेलं बेस्ट असेल. कारण ह्याला खूप थोडंसं वेळ लागतो या प्रोसेसला, तर त्याच्यामुळे आदल्या दिवशी बनवा. जेवढं शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला याच्यातलं काढून घ्यायचं आहे. कोरडे करायचे आहेत आपल्याला ते फ्लावर्स. तर एक कढई घेतली, कढईमध्ये थोडंसं तेल घेते आणि तेल अजिबात जास्त गरम करायचं नाही आहे. कितीही तुम्ही पाणी काढलं त्या फ्लावरच्या फुलाचं तर ते पाणी त्याच्यामध्ये असणारच आहे. त्याच्यामुळे जास्त कडकडीत तेल करायचं नाही आहे. जास्त कडकडीत तेल केलात तर तुमच्या तोंडावरती तेल यायची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला कमी तेलाचं टेम्परेचर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे फ्लावर टाकायचं आहेत. नंतर तुम्ही फ्लेम हाय करा आणि याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत. हे एवढं लक्षात ठेवा की टेम्परेचर आपल्याला खूप कमी ठेवायचं आहे, जास्त हाय करायचं नाही आहे टेम्परेचर तेलाचं. आणि नंतर जर तुम्ही फ्लावर टाकलात तर ते कढईच्या बाहेर किंवा तुमच्या तोंडावर, हातावर उडायचे चान्सेससुद्धा असतात. त्यामुळे खूप केअरफुली करा ही गोष्ट प्लीज. तर इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर मी हाय फ्लेमवरतीच हे गोष्टी करून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला थोडासा क्रंचीपणा हवा असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर तुम्ही टाकून हे फ्राय करू शकता आणि मंद आचेवर तळायचं. तुम्हाला जर जास्त कुरकुरीत हवं असेल किंवा जास्त क्रिस्पी हवं असेल तर तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर इथे मला डब्यासाठी पाहिजे होती आणि डब्यामध्ये जर मी कुरकुरीत गोष्टी दिल्या तर ते खाईपर्यंत वातड व्हायची शक्यता असते. म्हणून मी थोडंसं मऊ असं मी बनवायचं ट्राय केलं इथे. तर छान गोल्डन कलर आला होता माझ्या फ्लावरला. इथे मस्त आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. फ्लावर असं आहे की बघा किती मोठा जो फुलगोबी होता तर तो एवढासाच होतो. तर तळल्यामुळे ना खूप कमी क्वांटिटी होते, त्यामुळे थोडंसं जास्तच घ्यायचा प्रयत्न करायचा आपल्याला फ्लावर. तर माझे फ्लावर इथे छान फ्राय करून झाले होते. तर 2 बॅचेसमध्ये मी हे सगळं फ्राय करून घेतलं होतं. तर इथे सेकंड बॅचसुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर अजिबात बघा आता नंतर हा प्रॉब्लेम येणार नाही. स्टार्टिंगला हा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण तेलाने त्याचं मेंटेन केले टेम्परेचर त्या फ्लावरसोबत, त्याच्यामुळे अजिबात ते उडणार नाही आहे. तर सेकंड टाईम तुम्हाला वाटेल की जे टेम्परेचर आहे हाय होईल आणि परत तोच प्रॉब्लेम होईल, तर अजिबात नाही. तर मेंटेन झालेलं असतं त्याचं टेम्परेचर. तर त्यावेळेस बघा छान असे माझे दुसरी पण बॅच गोल्डन कलर, छान गोल्डन कलर येऊ द्यायचा मस्त. अजिबात वास राहत नाही आहे तुमच्या फ्लावरचा ह्याच्यामध्ये. आणि सेकंड बॅचसुद्धा मी इथे काढून घेते. आता फ्लावर आपण इथे फ्राय करून घेतलेत, त्याच्यामुळे आपल्याला इथे फोडणी द्यायची गरज नाही आहे. वरतूनच मी मसाले टाकणार आहे याला छान आणि तेलाचा अजिबात वापर करणार नाही, कारण जे आपण फ्राय केलेलं तेल असतं ना तेच सफिशियंट होतं याला. तर त्याच्यामुळे अजिबात फोडणीची गरज नाही आहे याला.
तर एका बाउलमध्ये मी सगळे फ्राय केले. बघा ना केवढा गोबी होता. तर केवढूशी झाले माझे तळून. तर हा प्रॉब्लेम होता, त्यामुळे अगोदरच जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं. तर एका बाउलमध्ये मी सगळे फ्राय केलेले जे फ्लावर्स आहेत ते घेतले. चवीपुरतं मीठ, तिखट टाकते आणि थोडंसं किचन किंग मसाला टाकते. मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मेन मसाला आहे म्हणजे आपला ना मॅगी मसाला. खूप छान लागतो फ्लावरच्या भाजीला. एकदम तुमच्या ना जी फ्लावरची भाजी आहे ना त्याची चव एक नेक्स्ट लेवलला जाते. खूप छान लागतो मसाला. नक्की ट्राय करा. तर आवडीनुसार मी इथे मसाले टाकले आणि सगळे असे मी थोडेसे टॅप टॅप करून मिक्स करून घेतले. फ्राय करून घेतलं. हे एकदा झालं की अजिबात तुम्हाला वेळ लागणार नाही. अगदी काही मिनटातच तुमची भाजी तयार होते. ते छान असं माझं तयार करून होतं. थोडंसं मी इथे दाण्याचं कूट टाकते, कारण जे तेल आहे ते सगळं आपल्याला दाण्याच्या कूटमुळे सगळं एकत्र होऊन जातं. तर मी थोडंसं दाण्याचं कूट 1 चमचा इथे वापरते. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायचं तर वापरा, नाही वापरलं तरी चालेल. तर परत टॅप टॅप करून मी असं मिक्स करून घेतलं. तुम्ही चमचाने सुद्धा मिक्स करू शकता. तर मी इथे हात लावायला नको म्हणून टॅप टॅप करून मी इथे सगळं मिक्स करून घेतले. मस्त आपली फ्लावरची इथे चमचमीत भाजी तयार आहे विदाऊट फोडणीची. खायला अप्रतिम. डब्यासाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे. खूप छान लागते भाजी. नक्की ट्राय करून बघा. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, फुलक्यासोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. अप्रतिम चवीची ही भाजी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे दुसऱ्या भाज्यांपेक्षा. तर ती पद्धत तुम्हाला आवडली का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. परत भेटूया अशाच रेसिपीसोबत. चलो बाय.